नमस्कार. मी रवींद्र हजारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पालघर. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्याकरता जे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केलेले आहे, त्या अंतर्गत अभिरूप मतदानानंतर नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट हे कसे मोहरबंद करायचे याची प्रक्रिया आपण आज समजून घेणार आहोत. मतदानाच्या दिवशी 90 मिनिटे अगोदर आपल्याला अभिरूप मतदान सुरू करावं लागतं आणि अभिरूप मतदान व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर आपल्याला नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट हे मोहरबंद करावे लागतात. नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट हे मोहरबंद करण्यापूर्वी अभिरूप मतदानाची जी आकडेवारी असते ती आकडेवारी आपल्याला निरंका करावी लागते. त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मधील ज्या सर्व चिठ्ठ्या आहेत त्या सर्व चिठ्ठ्या बाहेर काढून त्या काळ्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये आपल्याला सीलबंद कराव्या लागतात. त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष सीलिंगची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी नियंत्रण युनिट जे आहेत ते स्विच ऑफ किंवा बंद करावे लागेल आणि मग आयोगाने पुरवलेल्या सुधारित हिरवी मोहर, त्याचबरोबर विशेष खुणचिठ्ठी आणि ॲड्रेस टॅग याच्या साहाय्याने आपल्याला नियंत्रण युनिट सील बंद करावं लागेल किंवा मोहर बंद करावं लागेल आणि व्हीव्हीपॅटचा जो ड्रॉप बॉक्स आहे तो आपल्याला ॲड्रेस टॅगच्या आधारे मोहर बंद करावं लागेल. आता आपण चित्रात पाहतोय त्या पद्धतीने आपल्याला सुधारित कागदी मोहर पुरवण्यात येईल. या कागदी मोहराच्या दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला ए अक्षर असं लिहिलेलं असेल आणि दुसऱ्या बाजूला बी असं अक्षर लिहिलेलं असेल आणि त्याच्यावर अडेझिव्ह टेप म्हणजे स्वयं चिकटपट्टी लावलेली असेल आणि या कागदी मोहराच्या मधोमध आपल्याला हिरव्या रंगाचा आणि लाल रंगाचे चिन्ह किंवा स्पॉट आपल्याला दिसून येईल. आपल्याला नियंत्रण युनिट मोहर बंद करण्यापूर्वी ही जी हिरवी कागदी मोहर आहे, या हिरवी कागदी मोहराचा जो अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमांकाच्या खाली केंद्राध्यक्ष आणि उपस्थित जे मतदान प्रतिनिधी आहेत यांनी स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. हे जे नियंत्रण युनिट आहे त्याच्या रिझल्ट सेक्शनचा जो आतला दरवाजा आहे, या आतल्या दरवाजाला आतून एक ही कागदी मोहर बसवण्यासाठी खाच असते आणि या खाचेमध्ये आपल्याला ही कागदी मोहर बसवावी लागते. ही कागदी मोहर बसवत असताना या कागदी मोहराचा जो लाल रंगाचं जे चिन्ह आहे ते लाल रंगाचं चिन्ह हे प्रिंट बटनावर आलं पाहिजे आणि हिरव्या रंगाचं जे चिन्ह आहे ते आपल्याला रिझल्ट बटनावर आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कागदी मोहर बसवावं लागेल आणि ह्या कागदी मोहराचं जे ए अक्षर आहे ते वरच्या बाजूला आणि बी अक्षर जे याच्या खालील बाजूला राहील आणि हे छोटं झाकण बंद करत असताना या छोट्या झाकणाच्या दोन्ही बाजूनी ह्या कागदी मोहराची टोकं बाहेर येतील याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यावी लागते. अशा पद्धतीने या चित्रात दर्शवल्याप्रमाणे आपल्याला कागदी मोहर व्यवस्थित बसवायची आहे. ही कागदी मोहर बसवल्यानंतर आपल्याला या नियंत्रण युनिटचं जे रिझल्ट सेक्शन आहे त्याचं आतील झाकण बंद करायचं आहे आणि हे आतील झाकण बंद केल्यानंतर हे आतील झाकण मोहरबंद करण्यासाठी आपल्याला विशेष खुणचिठ्ठीचा वापर करावा लागतो. ही जी विशेष खुणचिठ्ठी आहे त्याच्या समोरील बाजूस आपल्याला नियंत्रण युनिटचा अनुक्रमांक नमूद करावा लागेल आणि या विशेष खुणचिठ्ठीची जी मागील बाजू आहे त्याच्यावर केंद्राध्यक्ष आणि उपस्थित मतदान प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. ही जी विशेष खुणचिठ्ठी आहे याच्या अनुक्रमांकाची नोंद ही उपस्थित मतदान प्रतिनिधी घेऊ शकतात. या विशेष खुणचिठ्ठीवर केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर ही विशेष खुणचिठ्ठीचा वापर करून आपल्याला जे रिझल्ट सेक्शनचे जे आतलं झाकण आहे ते मोहर बंद करायचं आहे. हे विशेष खुणचिठ्ठीने आतलं झाकण मोहर बंद करण्यासाठी आपल्याला जी विशेष खुणचिठ्ठी आहे त्याला जे छिद्र दिले त्या छिद्रामधील आपल्याला दोरा ओवावा लागेल आणि हा दोरा जे रिझल्ट सेक्शन आहे त्याचं जे झाकण आहे त्याला जे होल आहे त्या होल मधून सुद्धा आपल्याला दोरा ओवून घेऊन त्याला गाठ मारावी लागेल आणि मग ही गाठ या विशेष जी खुणचिठ्ठी आहे त्याच्यावर आपल्याला लाखेचा वापर करून मग ही जी विशेष खुणचिठ्ठी आहे ती सील बंद करावी लागेल
आपल्याला एक खालील चित्र दिलंय, त्याच्यामध्ये आपण विशेष खुण चिठ्ठीचा वापर करून आपण हे झाकण कसं मोहरबंद करणार आहोत हे दर्शवण्यात आलेलं आहे. या विशेष खुण चिठ्ठीचा वापर करत असताना या विशेष खुण चिठ्ठीच्या मधोमध जे छिद्र आहे, या छिद्रामधून नियंत्रण युनिटचं क्लोज बटन बाहेर येईल याची दक्षता सुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे. अशा पद्धतीने आपण या विशेष खुण चिठ्ठीचा वापर करून आतला दरवाजा बंद केल्यानंतर नियंत्रण युनिटच्या रिझल्ट सेक्शनचा बाहेरचा जो मोठा दरवाजा आहे तो सुद्धा बंद करावायचा आहे. हा दरवाजा बंद करताना सुद्धा ही जी हिरवी कागदी मोहर आहे त्या हिरवी कागदी मोहराची दोन्ही टोके बाहेर येतील याची आपल्याला दक्षता घ्यायची. त्यानंतर हे जे बाहेरचं झाकण आहे त्या बाहेरच्या झाकणाला आपल्याला ऍड्रेस टॅग लावून आणि लाखेचा वापर करून आपल्याला हे ऍड्रेस टॅग सुद्धा मोहरबंद करावायचा आहे. ऍड्रेस टॅग वर आपल्याला केंद्राध्यक्ष आणि उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सुद्धा आपल्याला स्वाक्षऱ्या घ्याव्या लागणार आहेत. आपल्याला अशा पद्धतीने बाहेरचं झाकण बंद केल्यानंतर आपली जी कागदी मोहर आहे त्या हिरवी कागदी मोहऱ्याचा जो ए भाग आहे त्या ए भागावरील आपल्याला स्वयं चिकटपट्टी जी आहे ती काढावी लागेल आणि हा जो ए भाग आहे तो आपल्याला नियंत्रण युनिटचा जो बाहेरचा दरवाजा आहे त्याच्यावर आपल्याला ते कागदी मोहऱ्याचा ए भाग चिकटवावा लागेल. त्यानंतर कागदी मोहऱ्याचा खालील बाजूला असलेला जो बी भाग आहे त्याच्यावरील सुद्धा स्वयं चिठ्ठी आपल्याला काढून हा बी भाग जो आहे तो ए भागावर आपल्याला चिकटवायचा आहे. अशा पद्धतीने ए आणि बी भाग चिकटवल्यानंतर हा जे हिरवी कागदी मोहर आहे त्याचा अनुक्रमांक बाहेरून व्यवस्थित दिसेल याची दक्षता सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे जे नियंत्रण युनिट आहे त्या नियंत्रण युनिट सुधारित हिरव्या रंगाची कागदी मोहर, विशेष खुण चिठ्ठी आणि ऍड्रेस टॅग याचा वापर करून आपल्याला सील बंद करायचा आहे. हे झाल्यानंतर जो व्हीव्हीपॅटचा जो ड्रॉपबॉक्स आहे त्या ड्रॉपबॉक्स मधून आपण सर्व मॉकपोल स्लिप बाहेर काढलेल्या आहेत याची खात्री केल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्सचा दरवाजा आपल्याला बंद करावायचा आहे आणि चित्रात दर्शवल्याप्रमाणे 2 ऍड्रेस टॅगचा वापर करून धाग्याच्या साहाय्याने आणि लाखेचा वापर करून हे ऍड्रेस टॅग सुद्धा आपल्याला सील बंद करायचे आहेत. या ऍड्रेस टॅग वर सुद्धा आपल्याला जी माहिती भरणं आवश्यक आहे ती भरून त्याच्यावर केंद्राध्यक्ष आणि उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण मतदानाच्या दिवशी सकाळी आपण अभिरूप मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नियंत्रण युनिट हे कागदी मोहर, विशेष खुण चिठ्ठी आणि ऍड्रेस टॅग याच्या सहाय्याने सीलबंद करावायचे आहे. तर जे व्हीव्हीपॅट आहे ते ऍड्रेस टॅगच्या सहाय्याने सीलबंद करावायचं आहे. आपण मॉकपोल घेत असताना किंवा प्रत्यक्ष मतदान करत असताना काही वेळा ईव्हीएम म्हणजे सीयू, बीयू किंवा व्हीव्हीपॅट बिघडण्याची शक्यता असते. मॉकपोल करत असताना जर सीयू बिघडला किंवा बीयू बिघडला किंवा व्हीव्हीपॅट बिघडला तर जे मशीन बिघडलेलं आहे तेच मशीन आपल्याला बदलवायचं असतं. उदाहरणार्थ जर सीयू बिघडला तर केवळ आपल्याला सीयू बदलावं लागेल आणि व्हीव्हीपॅट बिघडला तर आपल्याला व्हीव्हीपॅट बदलावं लागेल आणि केंद्राध्यक्षांचा अहवाल जोडपत्र 4 मध्ये त्याचा अहवाल सादर करावा लागेल. परंतु मतदान प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर जर सीयू किंवा बीयू जर बिघडला तर आपल्याला सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट हा पूर्ण संच बदलावा लागेल आणि त्याच पद्धतीने बीयू जरी बिघडला तरी आपल्याला सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट हा पूर्ण संच बदलावा लागेल आणि हा पूर्ण संच बदलल्यानंतर सर्व उमेदवार व नोटा यांना एक एक मत देऊन आपल्याला पुन्हा मॉकपोल घ्यावं लागेल आणि यापूर्वी आपण आता ज्या पद्धतीने चर्चा केली त्याच पद्धतीने आपल्याला नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट मोहर बंद करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला परत मतदान प्रक्रिया सुरू करता येईल. आपण ज्यावेळी अभिरूप मतदान करत असतो त्यावेळी आपल्याकडून काही चुका होण्याची शक्यता असतं. जसं अभिरूप मतदान पूर्ण झाल्यानंतर नियंत्रण युनिटचं क्लोज बटन पुन्हा आपण दाबू नये, नाहीतर अन्यथा हे नियंत्रण युनिट काम करणं बंद होईल आणि आपल्याला नियंत्रण युनिट बदलावं लागेल किंवा मग सीआरसी करावं लागेल पुन्हा. काही वेळा अभिरूप मतदानानंतर जे नियंत्रण युनिटचा जो निकाल आहे तो निकाल आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्यानंतर येणारा निकाल आहे याच्यामध्ये तफावत येते. अशा वेळेस आपल्याला पुन्हा मॉकपोल करावं लागू शकतं किंवा मशीन बदलावं लागू शकतं. त्याच पद्धतीने काही वेळा आपल्याकडून अभिरूप मतदानाच्या ज्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आहेत
हे आपण व्हीव्हीपॅट मधून न काढल्यामुळे सुद्धा निकालामध्ये विसंगती येऊ शकते, किंवा नियंत्रण मधील जो अभिरूप मतदानाचा डाटा हा जर आपण क्लिअर बटन दाबून निरंक नाही केला तरी सुद्धा मागपोलचा डाटा कॅरी फॉरवर्ड झाल्यामुळे मतदानाच्या वेळी गडबड होऊ शकते किंवा रिपोल होऊ शकते. त्याच पद्धतीने जे व्हीव्हीपॅट आहेत ते जर आपण थेट प्रकाशाच्या खाली ठेवलं तर त्याच्यामध्ये काही एरर येण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने अभिरूप मतदान करताना या त्रुटी टाळून आपल्याला योग्य पद्धतीने अभिरूप मतदान घ्यावं लागेल आणि त्याची मोहर बंद करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागेल. धन्यवाद. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.